ओके. हरिओम. तर आज पतंजल योगदर्शनाच्या पुढच्या भागात आपण अ, हे जे चित्त विक्षेप आहे यांच्याविषयी पण जाणून घेणार आहोत आणि त्यांचे सहभुव पण सांगितलेले आहे. आपण मागच्या भागात चित्त विक्षेप बघितले होते की एखादा साधक जर साधना करत असेल तर त्याच्या साधनेमध्ये काही अडचणी येतात किंवा काही व्यवधान येतं, अडथळे येतात. तर ते कुठल्या कुठल्या प्रकारचे अडथळे साधनेमध्ये येतात याचं वर्णन पतंजलींनी त्यांच्या पातंजल योग सूत्रामध्ये सांगितलेले. तर त्यांनी सांगितलेले आहे की 9 प्रकारचे हे अंतराय आहेत, अडचणी आहेत या साधनेमध्ये येत असतात. त्या आपण मागच्या वेळेस बघितल्या होत्या. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांतिदर्शन, अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व हे चित्त विक्षेप आहे आणि त्यालाच अंतराय म्हटलेले, विघ्न म्हटलेलं आहे आपल्या साधनेत येणारी. तर व्याधी म्हणजे आपली शारीरिक व्याधी, जी काही आपल्याला एखादी रोग झालाय किंवा कुठल्या कारणामुळे आपली तब्येत बरी नाहीये, हे जे आपण म्हणतो ना शारीरिक प्रकारची जी काही असेल ती व्याधीमध्ये येतं. त्याच्यानंतर आहे व्याधीनंतर स्त्यान. स्त्यान म्हणजे एक कुठलीही गोष्ट करण्यासाठीची उत्साह नसणे, अकर्मण्यता येणे आपण जे म्हणतो ना, काही करायचंय पण माझी इच्छाच नाहीये, हे करायचं मला वाटतच नाही करावंसं. ही जी गोष्ट होते ती स्त्यान ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीमध्ये उत्पन्न होतं त्यावेळेला होते. त्यानंतर संशय म्हणजे ही मी साधना करतोय याच्याने मला यश येईलच का? मी हे जे काही करतोय काम त्याच्याने मला यश मिळेलच का? मी माझ्या साध्यापर्यंत पोहोचू शकेलच का? असा मनात संशय राहणं हा सुद्धा एक अंतराय आहे. हे सुद्धा एक अडचण आहे आपल्या साधनेमध्ये येणारी. त्याच्यानंतर येतं प्रमाद. प्रमाद म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो, आज करायचं होतं ते काम ते उद्या करू, जाऊ द्या. आपल्यालाच करायचं आहे ना, मग उद्या करू, परवा करू असं आपण त्याची हे करत राहतो, चालढकल करत राहतो. ते म्हणजे आपलं असतं प्रमाद. त्याच्यानंतर येतं आलस्य. आलस्य जे आहे ते म्हणजे आपला आळस. आळस म्हणजे एखादी काम करण्यासाठी आपली इच्छा नसणं आणि ती काम आपण टाळत राहणं, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हे केव्हा होतं तर आपलं तमोगुण ज्या वेळेला वाढलेला असतो त्यावेळेला आपल्याला मोस्टली आळस येतो किंवा काही न करण्याची इच्छा जी हे होते त्यावेळेला आपण प्रत्येक गोष्टीमध्ये निद्रा येते, सारखंच तंद्रा लागते, ह्या ज्या गोष्टी साधनेमध्ये घडत असतात त्या आपल्या या आळसामुळे घडत असतात. याला आलस्य म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर येतं अविरती. अविरती म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपली आसक्ती असणं. मी साधना करतेय पण मला कशाची तरी आसक्ती आहे. जे मी साधना करतेय त्याच्यामध्ये मला माहितीये की मी मिताहार घ्यायला पाहिजे. पण माझ्या समोर जर पंचपक्वान्नाचं ताट आलं तर माझ्याकडनं ते राहुलं जात नाही, कारण की मला गोड खाण्याची इच्छा असते. मला गोड खूप आवडतंय आणि माझ्याकडनं ते राहुलच जात नाही. तर ही काय झाली, अविरती झाली. आसक्ती असते एखाद्या गोष्टीची, एखादी गोष्ट करण्यास त्याचा लगाव असतो, ती करावीच असं सारखं वाटत असतं. यामुळे सुद्धा आपल्या साधनेमध्ये व्यत्यय येत असतो, अडचण येत असते. त्याच्यानंतर पुढचं आहे भ्रांती दर्शन. भ्रांती दर्शन म्हणजे आपण जी काही साधना करतोय त्याच्याविषयीचं थोडंसं चुकीचं ज्ञान आपल्याला असणं, त्याला म्हटलं जातं भ्रांती दर्शन. जसं आपण विपर्य बघितलेलं होतं की गोष्ट आपल्याला चुकीची दिसते किंवा चुकीची वाटते, तीच गोष्ट इथे घडत असते की आपल्या साधनेमध्ये आपल्याला एखादी गोष्ट चुकीची कळालेली आणि आपण तीच साधना करतोय, तर त्यावेळेला ते होती चुकीची साधना आणि मग आपल्या व्यवस्थित होणाऱ्या साधनेमध्ये ही अडचण ठरते. म्हणून यालाही सुद्धा म्हटलेलं आहे की हे सुद्धा अडचण आहे आपल्या साधनेमधली. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं अलब्ध भूमिकत्व. म्हणजे आपण जी साधना करतोय त्याचं जे यश आहे ते आपल्याला न मिळणं, त्याच्यापर्यंत आपण पोहोचत नाहीये. प्रयत्न आपले अपुरे पडतायत, त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. म्हणून हे काय होतं, अलब्ध भूमिकत्व म्हणजे आपल्याला जे मिळायला पाहिजे आहे ते मिळण्यासाठीचे आपले प्रयत्न कमी पडतात, साधना कमी पडते आणि ते मिळत नाही. म्हणून आपल्याला ती साधना करावी अशी इच्छा न राहणे, याला म्हटलं जातं अलब्ध भूमिकत्व. आणि अनवस्थितत्व. अनवस्थितत्व म्हणजे आपल्याला साधना करताना एखादी गोष्ट प्राप्त झाली, म्हणजे मी रोज ध्यान करते आणि एखाद दिवशी माझं खूप छान ध्यान लागलं, तर मला ते प्राप्त झालं. पण दुसऱ्या दिवशी माझं मन पुन्हा आसक्त झालं, पुन्हा विचारांमध्ये घडलं आणि ती साधना करताना माझं पुन्हा ध्यान लागलंच नाही. तर ही जी आपली स्थिती होते की एखादी गोष्ट करताना एक गोष्ट तर मिळते पण मग ती पुन्हा मिळवायच्या वेळेला ती परत आपल्याला मिळत नाही, त्याला म्हटलं जातं अनवस्थितत्व. तर हे 9 अंतराय याच्यामध्ये सांगितलेले आहेत. हे 9 अंतरायांच्या व्यतिरिक्त त्याला सहभुव पण आहेत, म्हणजे त्याच्यात हात मिळवून चालणारे त्याचे असे भाऊबंद पण याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर ते कुठले आहेत ते पुढच्या श्लोकात सांगितलेले. दुःख दौर्मनस्य अंगमेजयत्व श्वास प्रश्वास विक्षेप सहभुव. म्हणजे हे जे 9 आपण विक्षेप बघितले, 9 अडचणी बघितल्या, त्यांचे हे भाऊ आहेत असं म्हणा, 6 भाऊ आहेत यांचे हे, की ज्याच्यामध्ये काय होतं, दुःख येतं.
आता हे जे दुःख आहे हे आपण एखादी गोष्ट करतोय त्याच्यामुळेच येणारं, किंवा एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त नाही झाली त्याच्यामुळे येणारं असू शकतं. तर दुःखांचे आपण जे मानलेले ते 3 प्रकार आहेत. आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख आणि आधिदैविक दुःख. आता हे जे आध्यात्मिक दुःख जे आहे, तर आध्यात्मिक म्हणजे तुम्हाला वाटेल की अध्यात्म करताना येणारी दुःख असतील, तर तसं नाहीये. आध्यात्मिक दुःख जे आहे ते हे आपले दैहिक दुःख असतात. म्हणजे एखाद्या दिवशी ताप आला, सर्दी झाली, अंग दुखतंय आणि त्याच्यामुळे आपली साधना राहून गेली. हे जे आहे हे थोडेसे व्याधीच्या सोबतीने चालणारे असे जे आहेत ते आध्यात्मिक दुःख, जे आपल्या देहाच्या कारणांमुळे आपल्याला प्राप्त होतात. हे आध्यात्मिक दुःख झाले. त्याच्यानंतर आहे आधिभौतिक दुःख. आधिभौतिक दुःख काय आहेत? तर आपल्याकडे काही गोष्टी आहेत. समजा माझ्याकडे मी पिन लावताना मला शॉक लागला, की तर हे काय झाले आपले आधिभौतिक दुःख, की आपल्या भौतिक गोष्टींमुळे आपल्याला जे काही दुःख प्राप्त होतात, ती आहेत आधिभौतिक दुःख. त्याच्यानंतर आहे आधिदैविक दुःख. आधिदैविक म्हणजे आता जसं की खूप ठिकाणी आपण बघतो की पूर आलेला आहे. पुरांमध्ये लोकं वाहून गेली किंवा त्यांची घरं उद्ध्वस्त झालीत. ही जी काही त्याच्यामुळे त्या लोकांना जी काही दुःख प्राप्त होत आहेत, ती काय आहेत? तर आधिदैविक दुःख आहे. तर हे आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक ह्या 3 दुःखांमधून जी काही दुःख प्राप्त होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या साधनेमध्ये जो काही व्यत्यय येतोय, म्हणजे कोणीतरी वारलं तर मग आपलं मन आपल्या साधनेमध्ये लागत नाही, त्यांचाच विचार करत राहतं. हे काय आहे? तर आपलं आध्यात्मिक दुःखामध्ये येणारं ही गोष्ट आहे आणि त्यामुळे आपली जी साधना आहे ती त्याच्यामुळे पूर्णपणे थांबली जाते किंवा राहून जाते. तर हे झालं आपलं अ, दुःखाचा भाग. त्याच्यानंतर आहे दौर्मनस्य. दौर्मनस्य जे आहे त्याच्यामध्ये हे जे काही दुःख येतात आपल्याला किंवा हा जो काही दुःखांचा भाग असतो त्याच्यातूनच आपल्याला हे दौर्मनस्य प्राप्त होत असतं. म्हणजे मला एक गोष्ट करायची होती आणि ती प्राप्त नाही केली गेली आणि मग त्याच्यामुळे माझ्या मनाला जो खेद होतोय, क्षोभ प्राप्त झालाय, क्षोभ निर्माण झालेला आहे माझ्या मनामध्ये, त्याला म्हटलं जातं दौर्मनस्य. म्हणजे जे दुःखांमुळे आपल्या मनामध्ये जी चंचलता येते, विक्षोभ होतो, क्षोभ निर्माण होतो, ते आहे दौर्मनस्य. तर या दौर्मनस्यामुळे पण काय होतं, की मला तर ते मिळवायचं होतं, पण हे दुःख आलं. दुःखामुळे माझी साधना राहिली. दुःखामुळे जे माझ्या मनामध्ये अजून विक्षेप निर्माण झाला, अजून क्षोभ निर्माण झाला आणि त्यामुळे सुद्धा माझी साधना परत राहिली. म्हणून हे काय झालं, हे दौर्मनस्य. हे सुद्धा साधनेमध्ये आपलं अंतराय, अडचण निर्माण करणारं असंच आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे अंगमेजयत्व. अंगमेजयत्व म्हणजे शरीराला थरथर होते ना, त्याला म्हटलं जातं अंगमेजयत्व. अंगमेजयत्व म्हणजे आपल्या अंगाचं कंपन होणं. म्हणजे एखादं आसन आपण करतोय, ते आसन आपण पहिल्यांदाच केलं, आपली तेवढी स्ट्रेंथ नाहीये. त्यावेळेला जसं आपल्या हातापायाची थरथर होते, एखादी बॅलन्सिंग पोज करतोय, त्यावेळेला कसं हातापायाची थरथर होते किंवा जे खूप सुरुवातीला नौकासन करतात, पहिल्यांदाच नौकासन जे करतात त्यांच्या पोटावरती खूप थरकं व्हायला लागतं. तर त्याला म्हटलं जातं अंगमेजयत्व आणि हे आपल्याला जेव्हा पहिल्यांदाच आपण करतो त्यावेळेला हे जाणवतं आणि हे प्रत्येकाला शरीरावरती जाणवल्यानंतर त्यांची ती मग परत ते आसन करू नको असं आपल्या मनाला वाटायला लागतं, नको करायला, त्याच्याने आपल्याला थरकं होतंय. आणि हे जे होतंय हे अंगमेजयत्वामुळे आपण ती आपली साधना, जे आसन आपल्याला करायचं आहे, ज्याच्यातून आपल्याला जसं फ्लेक्झिबल होणार आहे आपण आसन केल्यानंतर. नौकासन आपण म्हणूया की वेट लॉस साठी उत्तम आसन आहे, पण ते करताना आपल्याला कंपन होत आहे तिथे आणि आपण ते थांबवतोय. मग ते आपल्याला वेट लॉस करायचं होतं, पण त्याच्यामध्ये काय आली, ती अडचण आली की आपल्याला ते थरथर होतंय, तर आपल्याला करावंसं वाटत नाहीये. हे झालं आपलं या विक्षेप सहभुव झालं. तर हे अंगमेजयत्व हे आपण साधनेत करताना सुद्धा आपल्या शरीराला कंपन येणं ते सुद्धा असू शकतं किंवा एखाद्या आजारामुळे सुद्धा काही जणांना ते थरथरी होत असते. ठीक आहे. तर ह्या अंगमेजयत्वामुळे सुद्धा आपल्या साधनेमध्ये आपल्याला अडचण निर्माण होते. कारण की ही थरथर जी आहे ती आपल्या मनाला सुद्धा विचलित करत असते. त्यामुळे आपल्या साधनेमध्ये त्याच्याने त्या साधनेच्या मार्गामध्ये आपल्याला स्टॉप लागतो की आपण करायला तयार होत नाही. त्याच्यानंतर सांगितलेले श्वास आणि प्रश्वास. आता श्वास आणि प्रश्वास सांगितलेले आहे. तर श्वास आणि प्रश्वास म्हणजे आपण जो घेतो आणि सोडतो, तो श्वास प्रश्वास नाहीये. तर श्वास घेणे, आता मी माझ्या मनाने श्वास घेते आणि मनाने श्वास सोडते. ज्या वेळेला मी साधना करत असते त्यावेळेला आपण बघितलं की साधनेमध्ये प्राणायामाचा सुद्धा एक भाग असतो. पण ज्यावेळेला मला श्वास आणि प्रश्वास करायचा आहे, मला श्वास घ्यायचा आहे त्यावेळेला माझा श्वास सुटतोय आणि ज्यावेळेला सोडायचा आहे त्यावेळेला घेतला जातोय. हे ज्यावेळेला विरुद्ध गोष्टी घडतायत, श्वासावरती माझं नियंत्रण नाहीये
आणि माझा श्वास मला त्या बाबतीमध्ये कंट्रोल करता येत नाहीये, कारण की माझ्या चित्तामध्ये वेगवेगळे विषय सुरू आहे, मनात वेगवेगळे विषय सुरू आहे आणि त्यामुळे माझा श्वास आणि प्रश्वास हा जो आहे हा कंट्रोलमध्ये नाही राहते आणि त्यामुळे माझ्या साधनेमध्ये ज्यावेळेला व्यत्यय येतो त्यावेळेला तो हा श्वास आणि प्रश्वासांमुळे व्यत्यय आलेला असतो. यालाच विक्षेप सहभुव हे आपले 5 प्रकारचे झाले. त्याच्यामध्ये आपण बघितलं दुःख, जे 3 प्रकारचे दुःख होते. त्याच्यामध्ये नंतर दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वास आणि प्रश्वास हे 5 प्रकारचे हे आपल्या जे आपण अंतराय बघितले त्याच्या सोबतीने येणारे हे 5 प्रकारचे सहभुव आहे, त्यांचे भाऊच आहेत. ठीक आहे. तर आता हे सगळे तर येत आहेत हे सांगितलं पतंजलींनी. आता प्रत्येकाला साधना करताना अशा एक एक अडचणी येणारच आहेत. पण मग या अडचणींवरती मात कशी करायची हे सुद्धा पतंजलींनी सांगितले. तर पुढे त्याचा उपाय सांगतायत की हे जे एक एक दुःख तुम्हाला येत आहे, अंतराय येत आहे, चित्त विक्षेप आणि चित्त सहभुव होत आहे, त्याच्यासाठीच पतंजलींनी जे काही अभ्यास सांगितलेला आहे तो काय सांगितलेला आहे, तर तत्प्रतिषेधार्थम एकतत्व अभ्यास, म्हणजे त्याच्या प्रतिषेधार्थ, म्हणजे त्याच्या कुठल्या, तर हे जे अंतराय येत आहे, ह्या काही अडचणी येत आहे त्याच्या प्रतिषेध करायचा, आपल्याला त्याला काढून टाकायचंय. तर काय करायचंय त्याच्यासाठी एकतत्व अभ्यास सांगितलेला आहे की एका तत्वाचा अभ्यास करायचा. आता हे एकतत्व म्हणजे काय, आपण जे म्हणतो की एकतत्व हे सर्वव्यापी एकतत्व आहे, म्हणजे ब्रह्मतत्व, जे आपण ईश्वर ही कन्सेप्ट ज्याच्यात बघितली की ज्याला दुःख नाहीये, जो क्लेश विरहित आहे, ज्याचा कर्म विपाक नाहीये, कर्मांशी त्याचं काही कर्मफळ नाहीयेत, असा जो ईश्वर आहे याचा अभ्यास करायचा, याची साधना करायची आहे आणि त्याची साधना आपण जसं जसं करत जाऊ तसं तसं आपले हे जे काही अंतराय आहेत ह्याचं त्याच्यातून नामोनिशाण निघून जाणार आहे आणि आपण आपली साधना व्यवस्थित करू शकणार आहे. आता एक तत्वचा अभ्यास म्हणजे इथे एक तत्व म्हणजे ईश्वरच सांगितलंय हे कशावरून, तर आपण बघितलं की त्याला काय आहे की क्लेश कर्म नाहीये आणि तो सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, त्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, आपण असं हे जाणतोय त्याच्याबद्दलच्या ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपण एक तत्वचा अभ्यास, आपण एखाद्या माणसाचा अभ्यास करतोय असं जर घेतलं तर त्याला दुःख आहेत, त्याला पूर्ण काय म्हणतात त्याला क्लेश आहेत, त्याचे कर्म आहेत आणि त्याच्यानुसार त्याला कर्म विपाक पण आहे, म्हणजे ह्या प्रकारे त्याचं पूर्ण सगळं काही घडतंय. पण ज्यावेळेला आपण ईश्वराची अभ्यास करू, ईश्वराप्रतीची साधना करू, त्यावेळेला तो एक सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे आणि त्याचा अंश आपल्यात आहे, आपण त्याचा अंश आहोत. जीवात्मा आणि परमात्म्यातलं स्वरूप आपल्याला जसं जसं कळत जाईल तसं तसं ह्या व्याधी, स्थान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व हे एक 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 करून असे अलगद बाजूला होत जातील आणि आपली साधना जी आहे ती एका मार्गावरती, विशिष्ट मार्गावरती, सरळ मार्गावरती सुरू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ज्या वेळेला कळतं की व्याधी झालेली आहे तर आपलं त्या व्याधीमध्येच लक्ष राहतं, पण ज्या वेळेला आपण एकतत्वाचा अभ्यास करू, ह्या परमेश्वराचा अभ्यास करू, त्यावेळेला आपल्याला जीवात्मा आणि परमात्मा काय आहेत आणि त्यांचा संबंध कसा आहे हे कळेल. त्यावेळेला हे कळेल की हे शरीर काय आहे, नश्वर आहे आणि आत्मा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हे जसं जसं आपल्याला समजत जाईल तसं तसं आपण त्या व्याधीकडे दुर्लक्ष करून आपला अभ्यास करू शकू, आपली साधना करू शकू आणि आपलं जे ध्येय आहे ते साध्य करू शकू. तर हळूहळू व्याधी, त्याच्यानंतर स्थान जे आहे अकर्मण्यता येते, जे काही आहे ते त्याने व्यापलेलं आहे, तो करतोय, अशा रीतीने जेव्हा आपला भाव राहील त्यावेळेला प्रत्येक कार्य करण्यामध्ये आपली उत्स्फूर्त आपण सहभाग घेऊ शकू. त्यामुळे आपली जी स्थान आहे, अकर्मण्यता आहे ती पूर्णपणे निघून जाईल. त्याच्यानंतर प्रमाद, आज करायचंय ते आपण उद्यावरती ढकलतोय, उद्याही तेच करावं लागणार आहे हे आपल्याला माहिती आहे, पण ज्या वेळेला आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा अंश आहे, आपण जे काही करतोय ती त्याची साधना आहे असं ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला आपण जे उद्या ढकललेलं काम असतं ते आज करायला प्रवृत्त होतो आणि त्याप्रमाणे आपलं प्रमाद सुद्धा निघून जातं. त्याच्यानंतर आहे आळस. आळस कसा निघून जाईल, तर निद्रा येते, तंद्रा येते. आपण जो काही अभ्यास करतोय तो अभ्यास जो काही आहे तो आपल्या परमेश्वराप्रतीची साधना असणार आहे, हे कळल्यानंतर आपली जे आळस आहे, आपलं ह्या शरीराचे जे काय म्हणतात भोग आहेत ते भोगूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतील हळूहळू आणि तसं तसं आपले एक एक हे जे काही चित्त विक्षेप आहे ते हळूहळू कमी व्हायला मदत होईल. जसं शेवटी शेवटी आपण बघतो की एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे पण ती प्राप्तच होत नाहीये, आपण प्रयत्न करतोय, खूप दिवसांपासून प्रयत्न करतोय पण तरी आपल्याला प्राप्त होत नाहीये.
पण तीच आपण साधना करतो ईश्वराप्रती हे आपल्याला समजल्यानंतर एकदा ती प्राप्त झाली, एकदा सुटली, एकदा प्राप्त झाली, एकदा सुटली, हे कळतंय आपल्याला, म्हणजे ती प्राप्त होतीये. आपण ज्यावेळेला अलब्ध भूमिकत्वम बघितलं, अनवस्थित तत्व बघितलं, की एकदा प्राप्त झाली त्याच्यानंतर प्राप्त होत नाहीये असं झालं. मग ज्यावेळेला आपल्याला कळतंय की आपण त्याच्या जवळ जातोय आणि परत दूर येतोय, अजून आपण साधना केली तर आपण अजून त्याच्या जवळ जाऊ, हे ज्यावेळेला आपल्या लक्षात येईल त्यावेळेला आपलं जे काही विक्षेप सहभूव होत आहेत आणि चित्त विक्षेप होत आहेत ते हळूहळू हळूहळू आपण एक 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 मार्गी लावू शकू आणि आपल्या ज्या जे काही साधना आहे ती व्यवस्थित आपण करू शकू. तर याप्रमाणे एकतत्वाचा अभ्यासाने आपल्याला ही साधना सांगितलेली. एकतत्वाने आपण काय करणार आहोत तर हे जे चित्त विक्षेप अंतराय जे आहेत त्यांचा मार्ग मोकळा करून आपली साधना सुरू ठेवणार आहे. तर अजून त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येणार आहे तर चित्त प्रसन्न ठेवायचंय आपल्याला. हे सगळं होणार आहेत, आपल्याला ह्या अडचणी येणार आहेत, तर चित्त प्रसन्न ठेवून आपण ह्या सगळ्याचा एक मार्ग व्यवस्थित मोकळा करू शकतो. तर चित्त प्रसन्न कसं राहणार आहे हे पुढच्या सूत्रात पतंजलींनी सांगितलेलं आहे. तर पुढच्या सूत्रात पतंजली सांगताना सांगतायत की मैत्री करुणा मुदितो उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्यानाम भावनातच चित्त प्रसादनम. तर पतंजली महर्षी सांगतायत त्याच्यामध्ये की सुखी व्यक्तीप्रती मैत्रीचा भाव ठेवा, दुःखी व्यक्तीप्रती करुणेचा भाव ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जो पुण्यवान आहे, जो पुण्य करतोय त्याच्याप्रती मुदितेचा म्हणजे आनंद भावना ठेवायची आहे आणि जो पापी व्यक्ती आहे त्याच्या प्रती उपेक्षेचा भाव ठेवायचा आहे. ह्या भावना आपण जसं जसं आपल्या ह्याच्यात प्रोग्रेस करत राहू त्या भावना आपण जर ठेवल्या तर आपलं चित्त प्रसन्न राहील, चित्त शुद्ध राहील आणि हे जे अंतराय आहेत ते आपोआपच दूर सारले जातील. आता सुखी व्यक्तीप्रती आपल्याला काय करायचं आहे तर प्रसन्नतेचा भाव ठेवायचा आहे. काय करायचंय मैत्रीचा भाव ठेवायचा आहे. ठीक आहे, मैत्रीचा भाव सुखी व्यक्तीप्रती ठेवायचा आहे. पण आपलं नेहमी आपण ज्याला जगात बघतो तर आपलं उलट होतं की एखादा माणूस सुखी असेल तर आपल्याला त्याचं काय होतं त्याचा राग येतो, त्याची ईर्ष्या निर्माण होते. तर इथे पतंजलींनी सांगितलेलं आहे की तसं नाही करायचंय. एखादा व्यक्ती जर सुखी आहे, तो ग्रो करतोय त्याच्या आयुष्यात, तर आपण त्याच्याबद्दल सुख मानायला पाहिजे, त्याचं दुःख नको मानायला. आणि हे आपल्या छोट्या छोट्या व्यावहारिक गोष्टींमधून सुद्धा आपण करू शकतो की एखाद्याला चांगली प्रगती प्राप्त होतीये किंवा अगदी साधं साधं की एखाद्याला चांगले मार्क्स मिळाले तर आपण त्याला अप्रिशिएट करायला पाहिजे. तर आपल्याला त्याची ईर्ष्या नको निर्माण व्हायला. ईर्ष्या निर्माण झाली तर आपण स्वतःला पुन्हा दुःख, त्या व्याधी, स्त्यान, संशय पुन्हा त्या अंतरायांकडे घेऊन जातोय. तर आपल्याला त्या अंतरायांपासून दूर जायचंय. म्हणून पतंजली महर्षी सांगताय की सुखी व्यक्तीप्रती आपल्याला काय पाहिजे आहे मैत्रीची भावना. तर मैत्री एखादा व्यक्ती सुखी आहे, छान बंगला बिंगला आहे आणि तो सुखी आहे असं नाही. तर खरोखर जो सुखी आहे, आनंदी आहे त्या व्यक्तीप्रती आपल्याला मैत्रीचा भाव ठेवायचा आहे. मैत्रीचा भाव ठेवायचा आहे म्हणजे जाणून बुजून जायचं आणि अरे तू सुखी आहे तर तू माझ्याशी मैत्री कर असंही याच्यात म्हटलेलं नाहीये. याच्यात म्हणलेलं आहे की सुखी व्यक्तीप्रती मैत्रीचा भाव ठेवायचा म्हणजे कसं तर त्याच्या चांगल्या गोष्टी आपण कसं असतो ना आपण म्हणतो ना की ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला. तर तसं आपलं होत असतं. तर आपल्याला तेच करायचंय याच्यात. सुखी व्यक्तीप्रती ज्याला आपण मैत्रीचा भाव ठेवू तर तो कसा म्हणजे कुठल्या गोष्टींमध्ये सुख मानतोय, तो कसा सुखी आहे, आनंदी आहे, त्याचप्रमाणे आपलं पण भाव निर्माण होतो आणि आपण ह्या अंतरायांपासून दूर जातो. तर म्हणून सांगितलेलं आहे की सुखी व्यक्तीप्रती आपल्याला मैत्रीचा भाव ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सांगितलं की दुःखी व्यक्तीप्रती करुणेचा भाव ठेवायचा आहे. एखादा व्यक्ती आपल्याला दिसतोय की रस्त्यावरती बरेच लोक ज्यांना घर नाहीये ते रस्त्यावरती असतात. तर आपल्याला खूप थंडीच्या दिवसांमध्ये आपण जातो, अरे अरे बिचारे यांना थंडी वाजतीये आणि आपण फक्त त्यांना हे करतो की अरे फारच वाईट आहे यांची परिस्थिती ना, यांना थंडी वाजतीये. पण आपण त्यांच्याबद्दल ती जी करुणा आहे ती आपल्यात निर्माण होत नाही. आपण हे जे व्यक्त करतोय हे फक्त दया आहे की मला दया आली त्यांच्या प्रती की अरे त्यांची फारच वाईट हालत आहे, त्यांना खूप थंडी वाजते तरी पण त्यांना असं उघड्यावरती झोपावं लागतंय. ही काय निर्माण झाली माझ्या मनात, ही फक्त दया निर्माण झाली. इथे पतंजली सांगतायत की करुणा निर्माण व्हायला पाहिजे. करुणा काय आहे, मी तिथे बघतेय की त्यांना थंडी वाजतीये आणि मी स्वेटर घालून छान फिरत होते, मी स्वेटर काढून त्यांच्या अंगावरती दिलं, त्यांना घालायला दिलं. म्हणजे क्विक ऍक्शन जी येते आपली, एखाद्या माणसाचं दुःख पाहून आपल्याकडनं जी क्विक ऍक्शन व्हायला पाहिजे ती जी होते ती असते करुणा. ठीक आहे. दया म्हणजे आपल्या मनामध्ये फक्त ती भाव निर्माण होतो की यांचं फारच वाईट आहे आणि यांना थोडीशी मदत करायला पाहिजे, कुणीतरी मदत करायला पाहिजे, ही जी भावना निर्माण होती ही फक्त दया आहे.
करुणा सांगितलेली आहे की तिथे ऍक्शनची सुद्धा गरज आहे, की तुमच्या मनात ही जी दया निर्माण झाली आहे तिच्यासोबत जर तुम्ही त्याला कृतीची जोड दिली तर ती काय होईल, आणि ती पटकन आली पाहिजे, उत्स्फूर्तपणे आली पाहिजे, त्यावेळेला ती काय असते, ती करुणा असते. आणि हे जे भाव आहेत हे आपल्याला आपल्यामध्ये निर्माण करावे लागतात. बऱ्याचदा आपण म्हणतो ना की जे म्हणजे नॉनव्हेज खात नाही त्यांना बरेच लोक म्हणतात बघा, तुम्ही खाऊन बघा, तुमची टेस्ट क्रिएट होईल, टेस्ट निर्माण होईल तुम्हाला. ठीक आहे. तर जसं टेस्ट निर्माण होते ना तसं या भावना सुद्धा निर्माण होत असतात. ठीक आहे. जर आपण प्रयत्न केले ना तर या भावना सुद्धा निर्माण होतील आणि त्याच आपल्याला करायच्या आहे याच्यामध्ये, असं सांगितलेलं आहे. म्हणून काय करायचंय तर दुःखी व्यक्तीच्या प्रती आपल्याला करुणेचा भाव जागृत करायचा आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे जो पुण्यवान आहे त्याच्या प्रती आनंद व्यक्त करायचा आहे, आनंदाची भावना ठेवायची आहे. एखादा माणूस खूप पुण्य कमवतोय तर त्याच्या प्रती आपल्याला आनंद असायला पाहिजे. देवयानी मॅडम खूप छान ध्यान करतात, त्याच्यातून त्यांना खूप छान प्रगती होते, त्याचा मला आनंद असायला पाहिजे. माझ्या मनात जर ईर्ष्या आणि घृणा निर्माण झाली तर मी तिथे पुन्हा चित्त अंतरायांना, चित्त विक्षेपांना जन्म देते आणि माझ्या साधनेमध्ये मी पुन्हा अंतराय निर्माण करते. म्हणून जर एखादा व्यक्ती पुण्य कमवतोय तर त्याच्या प्रती आपल्याला ईर्ष्या न होता त्याच्या प्रती आनंद व्यक्त व्हायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत. या अगदीच आपल्याला जन्मापासून मिळालेल्या नसणार आहेत. बऱ्याच गोष्टी आपण जगत असताना आपल्याला डेव्हलप करायला लागतात. तसंच ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत की एखादा जो पुण्यवान व्यक्ती आहे तर त्याच्या प्रती आपल्या मनामध्ये मुदिता म्हणजे आनंदतेचा भाव असायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे की अपुण्यवान म्हणजे पापी जो व्यक्ती आहे त्याच्या प्रती आपल्या मनामध्ये उपेक्षेचा भाव असला पाहिजे. आता ही उपेक्षा म्हणजे काय करायचंय तर त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय, त्याला कुठल्याही प्रकारचं ग्रँटेड हे करायचं नाही आपल्याला. तर आता बऱ्याचदा असं होतं की बरेच जण आपण बघतो की मोस्टली बरेच क्रिमिनल जे असतात ते राजकारणात असतात आणि राजकारणात आहे म्हणून बरेच लोक त्यांच्या पाया पडायला जातात. ते जेलमध्ये असतात, ते सुटून येतात, त्यांची मिरवणूक निघते. तर हे काय आहे, गोष्टी चुकीच्या करतायत ते आपल्याला माहिती असतं पण तरी आपण त्यांना सपोर्ट करतोय. ठीक आहे. तर ही गोष्ट चुकीची आहे आणि ही चुकीची गोष्ट आपण आपल्याच स्वतःसाठीच्या अंतरायांना, चित्तविक्षेपांना जन्म देणारी आहे. तर ही याच्यात करायला सांगितलेली नाहीये. तर जर कोणी चुकीचं वागत असेल, चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्याची उपेक्षा केली पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. दुर्लक्ष इन द सेन्स की त्याला असं दुर्लक्ष केलं पाहिजे की त्याला त्याच्या चुकीची सुद्धा जाणीव झाली पाहिजे. पूर्वीच्या काळी असायचं की एखाद्या माणसाने जो खूप मोठा गुन्हा केला असेल तर राजे वगैरे त्याला पूर्ण राज्याच्या बाहेर काढून टाकायचे, त्याचं दाणापाणी पूर्ण बंद करायचे, त्याला कुठल्याही लोकांसोबतचा संपर्क येऊ द्यायचे नाहीत, अशा ठिकाणी त्याला ठेवून द्यायचे. ह्या ज्या गोष्टी असतात हे उपेक्षाचाच प्रकार आहे. पण आपल्याला आपल्या हातामध्ये कायदा घ्यायचा नसतो म्हणून आपण सामान्य जन काय करू शकतो तर पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही उपेक्षा करू शकता. उपेक्षा करून त्याला त्याच्या गोष्टींची जाणीव पण होईल की तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत, त्याचे जे काय म्हणतात कॉन्टॅक्ट आहेत तो आपण तोडून टाकणार, आपण त्याला कुठलीही मदत करणार नाही. ही जी गोष्ट झाली ही उपेक्षेची गोष्ट झाली आणि ही करायला पाहिजे. त्यामुळेच आपण समाजामध्ये जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे ते व्यवस्थित टिकवून ठेवू शकतो या पापी लोकांच्या प्रती उपेक्षेची भावना निर्माण करून. त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचा असा काय सहभाग असेल तर आपण त्यांना फक्त दुर्लक्ष करतोय आणि असं दुर्लक्ष करतोय की त्यांना त्याची चूक पण त्यांना समजणार आहे. ठीक आहे. त्यांना सपोर्ट करत नाहीये. तर हे दोन आपण बघितले की एक तर चित्त अंतराय जे आलेले आहेत, आपल्या चित्त विक्षेप जे आहेत आणि चित्त विक्षेपाचे सहभूग, त्यांच्यासाठीचे जे काही आपल्याला अभ्यास सांगितलेला आहे त्यांना दूर करण्यासाठी ते आपण हे दोन प्रकार आता बघितले. एक तर एक तत्वाचा अभ्यास करायचा आहे आणि दुसरं सांगितलेलं आहे की हे जे आपले चित्त प्रसन्न करण्यासाठीचे, चित्त शुद्ध करण्यासाठीचे उपाय सांगितलेले, त्याच्याने सुद्धा हे जे अंतराय आहे त्याच्यापासून आपण मुक्ती मिळवू शकतो आणि आपली साधना पुढे व्यवस्थित करू शकतो. तर पुढचे जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात की पुढे काय काय उपाय सांगितलेले आहेत ते. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूयात आणि कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता आजच्या याच्यावरती. धन्यवाद मॅम, खूप छान सांगितलं आणि उदाहरणासहित मस्त सांगितलं. दया आणि करुणा मधला जो डिफरंट होता तो खूप सुंदर सांगितला. थँक्यू. थँक्यू. अपेक्षित तेच होतं की बुवा दया कशी असते आणि करुणा कशी असते. करुणा कशी असते. हा बरोबर. हे कर्मविपाक ध्यान आपण आज घेणारच आहोत. त्यात तुम्ही विश्लेषण केलं त्यामुळे छान लक्षात राहील आता. हा
चालेल. कोणाला काही प्रश्न आहे का? ठीक आहे मॅम, आपण ध्यान करू.